खुशखबर खुशखबर खुशखबर। रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी। ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील। या योजनेमध्ये 100 सभासद असतील। प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल। ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत। दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील। आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा। आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86। नियम व अटी लागू। काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाला जोरदार धक्का दिला आहे। हा राजीनामा देताना त्यांनी पक्षात होत असलेली घुसमट आणि काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर राजीनामा पत्रातून बरेच आरोप केले आहेत। दरम्यान यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांना पत्र काढून उत्तर दिले आहे। धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केला। धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले। वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच कळले होते। आम्ही आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले। ते नेहमी जिथे सत्ता असते तिकडे जातात। त्यांना कुठल्याही पक्षाशी काहीही घेणे देणे नाही। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली। शिंदे यांनी सन्मानाने जिल्हाध्यक्ष पद केले। त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले। पद घेताना नेत्यांचे 10 वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची ही कोणती पद्धत आहे? अध्यक्ष पदावर असताना किती वेळा काँग्रेस भवन मध्ये आले, काय काम केले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे। गेले 1 वर्ष काँग्रेस भवन कडे ते साधे फिरकले सुद्धा नाहीत आणि कामाची भाषा बोलतात। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात उघडपणे काम करत भाजपला मदत केली होती। तसेच परवा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राम सातपुते यांचे काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला। त्यावेळी राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या अनेकांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली होती। धवलसिंह मोहिते पाटील हे विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते, पण महाविकास आघाडीकडून शिवसेनेने आधीच उमेदवारी जाहीर केली होती। मग त्यांचा उमेदवारीचा विषय कुठे येतो याचाही त्यांना राग असावा। तसेच त्यांनी माझ्यावरही टीका केली। माझ्या प्रभागात लोकसभा निवडणुकीत लीड नाही म्हणून खोटे बोलले। वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रभागात प्रणितीताई शिंदे यांना 9441 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना 7486 मते मिळाली। पक्षाचा आदेश म्हणून विधानसभा निवडणूक लढवली। निवडणुकीत हार जीत होत असते, यापुढेही पक्षासाठी लढत राहू। काही लोक काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करत असतात, त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।